रवींद्र चव्हाण फडणवीसांचा माणूस नाही, दिल्ली हायकमांडने हे नाव उभं केलंय. पंकजा मुंडे, विनोद तावडे, मुनगंटीवार भाजपात दाबले गेले, कारण फडणवीसांची बी टीम भाजपात ॲक्टिव्ह. गडकरींनंतर फडणवीसच हे दिल्ली ओळखून शहांनी फडणवीस थोपवण्यासाठी रवींद्र चव्हाण उतरवले. हालचालींचा अंदाज घ्या. रवींद्र चव्हाण येत्या काळात फडणवीसांना जड जातील. नेमकं घडलंय का? जेव्हापासून भाजपाला महाराष्ट्रामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण मिळालेत, तेव्हापासून रवींद्र चव्हाण हे नाव चर्चेत आहे. ते रवींद्र चव्हाणच होते ज्यांनी एकनाथ शिंदेंना अंगावर घेतलं. ते रवींद्र चव्हाणच होते जे अजित पवारांना ओपनली नडले. ते रवींद्र चव्हाणच होते जे युती तोडण्याची भाषा करत होते. ते रवींद्र चव्हाणच होते जे महाराष्ट्रातील महायुतीपेक्षा आता कुबड्यांची गरज नाही हे परसेप्शन बिल्ड करत होते. हे काम देवेंद्र फडणवीसही करू शकत होते. हे काम इतर कुठला नेताही करू शकत होता. मात्र रवींद्र चव्हाण हे नाव महाराष्ट्राला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर थोडंफार कळालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंना कल्याण, ठाणे, मुंबई आणि इतर ठिकाणी ओपनली नडल्यानंतर समजलं. चर्चा ऐकायला मिळते की रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे माणूस नाहीत, तर ते दिल्ली हायकमांडने महाराष्ट्रात प्लॅन केलेत आणि त्यांना महत्त्वाच्या अशा काही जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आल्या. तुम्हाला जर काळ आठवत असेल, 2019 ते 2024 हा काळ आठवून बघा. याच काळामध्ये पंकजा मुंडेंना दाबलं गेलं, विनोद तावडेंना दाबलं गेलं, आताही सुधीर मुनगंटीवारांना दाबलं गेलं. विशेष म्हणजे ही चर्चेतली नावं दिसत आहेत, पण या व्यतिरिक्त सुद्धा भाजपानं आणखी किती जणांना दाबलंय याची माहिती नाहीये. नाशिकमध्ये सुद्धा ही खदखद दिसून आली होती. पण सध्याच्या घडीला हे सगळं दिल्ली हायकमांडला सुद्धा कळतंय. पण एकाच झटक्यात एक घाव अन दोन तुकडे भाजपाला किंवा दिल्ली हायकमांडला करता येणार नाहीये आणि म्हणून रवींद्र चव्हाणांच्या रूपाने एक प्यादा आपला महाराष्ट्रात सोडला गेलाय अशा चर्चा. गडकरींनंतर फडणवीसच हेही दिसतंय. पण जसं उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांना घेण्यास शहांनी भाग पाडलं, तेव्हापासून चर्चा सुरू झाल्यात की फडणवीसांना दाबण्यातच दिल्लीचं खरं यश आहे. आताही अधिवेशनादरम्यान माहिती मिळते की रवींद्र चव्हाण हे मंत्री आणि आमदारांवरती नाराज आहे. कारण काय तर एकंदरीत जे कामकाज सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपाचे आमदार आणि मंत्री यांची गैरहजेरी दिसून आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आमदार आणि मंत्र्यांवरती नाराज झालेत. त्यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना तर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबईमधील मंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीत रवींद्र चव्हाण आमदार आणि मंत्र्यांचा क्लास घेणार असून अधिवेशनातील उपस्थिती आणि कामकाजाबाबत कडक सूचना देणार आहेत. याआधी सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे राहिलेत, पण एवढं नाव बावनकुळेंचंही चर्चेत नव्हतं. पण जसे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झालेत तसे ॲक्टिव्ह भूमिका आणि पक्षावरती हळूहळू करून होल्ड मिळवताना दिसत आहेत आणि हे काय फडणवीसांच्या नजरेतूनही लपलेले नाहीये. पण जसं सुरुवातीपासून म्हटलं जात आहे की फडणवीस त्यांच्या मर्जीतीलच लोक आपल्या जवळ ठेवतात, अर्थात ती फडणवीसांचीच बी टीम म्हणून भाजपामध्ये काम करते. वेळेनुसार हीच बी टीम भाजपमधील निष्ठावंतांचा काटा काढते आणि याच काट्याचे बळीचे बकरे हे पंकजा मुंडे, विनोद तावडे हे बनत गेले. असो, आता तुम्हाला काय वाटतंय? रवींद्र चव्हाण येत्या काळात फडणवीसांसमोर आव्हान तयार करतील का? फडणवीसांनंतर उदयास येणारं रवींद्र चव्हाण हेही एक नाव आहे का? कमेंट करा. मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा आणि तुमचं मत या मुद्द्यावर व्यक्त करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र.